विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षाच्या वर्गामध्ये पाश्चात्य साहित्य विचार या अंतर्गत काही अभ्यास करत होतो. काही व्याख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. मागच्या ज्या व्याख्या केल्या आपण पाहिल्या त्यामधून आपल्याला पाश्चात्यांच्या साहित्य विचारांचा दृष्टिकोन, त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ते कोणत्या भूमिकेतून कोणत्या दृष्टिकोनातून साहित्याकडे पाहतात हे आपल्या लक्षात आलं असेल. मागच्या तासामध्ये आपण पाहिलं की अनेक अभ्यासकांनी विज्ञान आणि साहित्य यांची तुलना केलेली आहे की विज्ञानापेक्षा साहित्य हे किती कशा प्रकारे वेगळं असतं. काही लोकांनी त्याच्यामधल्या भावना यांना महत्व दिलं, काही लोकांनी सौंदर्याला महत्व दिलं आणि अनेक लोकांनी त्यातल्या लयीला महत्व दिलं. रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. तर हा जो भाग आहे याच्यावरून आपल्याला एवढं लक्षात आलं की सायन्स हे विज्ञानापेक्षा साहित्य हे वेगळं असतं. त्याच्यामध्ये भावना असतात, भावनेची आणि कल्पनेची भाषा असते, यांची भाषा असते. भाषा असते म्हणजे याच्यामध्ये हे सगळं जास्त प्रमाणात असतं. काही लोकांनी सांगितलं की सौंदर्याचा लयबद्ध आविष्कार ही ती भाषा असते, त्याला आपण साहित्य असं म्हणतो. म्हणजे काव्याच्या साहित्याच्या एका वेगळ्या अंगाकडे हे सर्व लोक आपल्याकडे घेऊन जात आहेत. आता याच्यानंतर आपल्याला आणखीन काही व्याख्या पाहायच्या. त्या व्याख्यामध्ये जी सर्वात महत्वाची आहे ती आहे द बेस्ट अँड हॅपीनेस्ट मुवमेंट ऑफ द बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड. हा म्हणतोय द बेस्ट अँड हॅपीनेस्ट. बेस्ट अँड हॅपीनेस्ट म्हणजे चांगलं आणि आनंदी. बेस्ट अँड हॅपीनेस्ट मुवमेंट ऑफ द बेस्ट and happiest mind. आता इथं काय म्हणतोय, द बेस्ट अँड हॅपीनेस्ट मोमेंट ऑफ द बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड. याचं मराठीमध्ये असं केलं जातं की आनंदी मनाचा अनंत उद्गार. पण इथं तेवढं अपेक्षित नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की साहित्य हे कधी निर्माण होतं, याच्यावरून काही प्रश्न तयार झाले. त्याच्यामुळे ही व्याख्या अतिशय महत्वाची आहे. अशीच एक व्याख्या आणखीन सुद्धा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे द सजेशन बाय द इमॅजिनेटिव्ह imagination of noble ground for noble emotion. या ठिकाणी द बेस्ट अँड हॅपीनेस्ट मुवमेंट, द बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड आणि द सजेशन बाय द इमॅजिनेशन ऑफ नोबल ग्राउंड ऑफ नोबल इमोशन, हे दोन ज्या संकल्पना आहेत ह्या अतिशय महत्वाची. इथे काय म्हणतात, द बेस्ट अँड हॅपीनेस्ट मुवमेंट. म्हणजे ते कसं असतं, साहित्य कधी निर्माण होतं किंवा साहित्यामध्ये काय असतं, तर जेव्हा आपण जेव्हा साहित्य लिहितो आपलं डोकं हे जेव्हा सर्वात चांगल्या अवस्थेमध्ये असतं, आपलं डोकं जेव्हा सर्वात हॅपीनेस्ट असतं, हॅपी साधं आणि हॅपीनेस्ट म्हणजे सर्वोच्च, इथं टी आहे. हे जे हॅपीनेस्ट माइंड आहे, जेव्हा आपलं हॅपीनेस्ट माइंड असेल, आपलं डोकं जेव्हा सगळ्यात आनंदी असेल, आपलं विचार जेव्हा सगळ्यात उंचीवर असतील, तेव्हा
ते डोक्यामधून जे विचार येतात तेव्हा जे मुवमेंट करतं, त्या मुवमेंट मधून हे जे निर्माण होतं त्याला त्यांनी साहित्य म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी देखील पहा, द सजेशन्स बाय द इमॅजिनेशन ऑफ नोबल ग्राउंड फॉर नोबल इमोशन्स. म्हणजे इथं सुद्धा काय, जेव्हा तुमचे नोबल इमोशन्स असतील, नोबल म्हणजे सर्वोच्च, सर्वात चांगले, ज्याला दर्जेदार म्हणता येईल, ज्याला आपण सुसंस्कृत म्हणू शकतो, किंवा ज्याला आपण सर्वोच्च स्तरावरचे जे इमोशन्स असतात, तुमच्या ज्या भावना असतात सर्वोच्च, आणि ते सर्वोच्च जेव्हा तुमची कल्पना देखील त्या स्तरावर असते, म्हणजे तुमचे इमोशन्स असतात आणि तुमचे इमॅजिनेशन असतं. तुम्ही जेव्हा तुमच्या कल्पनेनं या ग्राउंडवर पोहोचता, एका सर्वोच्च पातळीवर पोहोचता, तेव्हा त्या पातळीवर तुमच्या ज्या भावना असतात त्या भावना इथं व्यक्त होतात. आणि म्हणून यांनी ही गोष्ट सांगितलेली. आता या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न तयार होतो. आपण ह्या दोन व्याख्या का घेतल्या, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण की या व्याख्या जोपर्यंत मांडण्यात आल्या होत्या, या व्याख्या, आता या व्याख्यामध्ये पहा, हॅपीनेस, बेस्ट, नोबल ग्राउंड, नोबल इमोशन्स हे आलेले. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा निर्माण झाला की साहित्यामध्ये केवळ आनंद असतो का, किंवा साहित्यामध्ये केवळ चांगल्या गोष्टी असतात का, किंवा मनाच्या एखाद्या शांत अवस्थेमध्ये, आनंदाच्या अवस्थेमध्येच साहित्य निर्माण होतं का. तर अनेक अभ्यासकांनी सांगितलं की असं काही नाही. म्हणजे साहित्यामध्ये असावं अशी अपेक्षा वेगळी, आणि साहित्यामध्ये हेच व्हावं हे मात्र आवश्यक नाही. आणि म्हणून ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या नंतरच्या काळामध्ये अमान्य करण्यात आल्या. परंतु या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्या याच्यामुळे महत्वाच्या आहेत की साहित्याचा जो एक प्रवाह होता, साहित्याकडे पाहण्याचा जो एक दृष्टिकोन होता सुरुवातीच्या काळामध्ये, तो अशा प्रकारचा होता. आता हा जी भूमिका हीच आपल्याकडे वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये येते. म्हणजे साहित्यामध्ये काय असावं, काय असू नये, जो औचित्य विचार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं काय उचित असतं, काय अनुचित असतं हे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. तर महत्वाचा प्रश्न हा होता की साहित्यामध्ये हे असतं असं मान्य केलं की साहित्यामध्ये हेच असावं अशी सुद्धा एक प्रक्रिया सुरू होते. म्हणजे साहित्याला एका चाकोरीमध्ये, साहित्यामध्ये काय असतं, बेस्ट अँड हॅपीनेस असतं, किंवा नोबल थॉट असतात, नोबल इमोशन्स असतात. पण असं थोडीच आहे कंपल्सरी की हे चांगलेच विचार असावेत. आणि नेमक्या या सिद्धांतावर आधारित पुढच्या काळामध्ये फ्राइड नावाचं एक मनोविश्लेषण आलं. फ्राइड जो होता हा मनोचिकित्सक आहे. आणि या मनोचिकित्सकानं असं सांगितलं की माणसाच्या मनामध्ये 3 स्तर असतात. एक, त्यानं अशी एक आकृतीच काढली टेबलची, आणि त्यानं सांगितलं आपल्याला जे जे चांगलं वाटतं, आपण जे व्यवहार करतो ते या वरच्या भागामध्ये करतो, याला त्याने जागृत अवस्था म्हटलं. याच्या खालचा हा जो स्तर असतो याला त्यानं सुप्त अवस्था म्हटलं. आणि ही जी खालची अवस्था असते याच्यामध्ये त्यानं शारीरिक गरजा आणि वेगळ्या गरजा अशा सांगितल्या. तर त्याने सांगितलं की आपल्या मनामध्ये जे विचार येतात, हे इमोशन्स किंवा हे जे माइंड आपलं असतं, हे आपल्याला किती माहित असतं ते या एवढ्या पुरतं महत्वाचं असतं, एवढंच माहिती असतं. याच्या खाली मात्र हे असं काही नसतं. याच्या खाली वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात, आणि त्या चांगल्याच असतील असं काहीही बंधन नाही. आणि त्याच्यामुळं याच्या नंतरच्या ज्या व्याख्या आपण पाहणार आहोत, बऱ्याचशा व्याख्या या फ्राइडच्या मनोविश्लेषणावर आधारित आहे. आता फ्राइडचं हे मनोविश्लेषण फार महत्वाचं आहे. हे जर मनोविश्लेषण समजून घेतलं तर मग आपल्याला ह्या ज्या व्याख्या आहेत, नोबल किंवा हॅपीनेस्ट माइंड, बेस्ट अँड हॅपीनेस्ट मुवमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला आहे. आपण फ्राइडचा सिद्धांत समजून घेणार आहोत. परंतु त्याच्यापूर्वी आपण त्याचा थोडासा एक परिचय करून घेऊ की फ्राइडनं नेमकं काय सांगितलं. कारण की फ्राइड एवढा महत्वाचा का आहे आपल्यासाठी, कारण की फ्राइडमुळं साहित्य क्षेत्राचं जवळपास पुढचे 150 वर्ष ते 200 वर्ष
फ्राईड हा पूर्ण साहित्य क्षेत्रावर प्रभाव गाजवताना दिसतो. तो झाला युरोपियन देशामध्ये तयार झाला, त्याचा जन्म युरोपियन देशामध्ये झाला, त्यानं सिद्धांत सुद्धा युरोपियन देशामध्येच मांडला, मनाचं विश्लेषण त्याने केलं. परंतु त्याच्या विश्लेषणाचा जो परिणाम झाला संपूर्ण माणसाचा माणसाचा अभ्यास करण्यामध्ये, कारण माणसाचा अभ्यास कसा केला जायचा, तर आपल्याकडे धर्मग्रंथ होते. धर्मग्रंथामध्ये असं सांगितलं जायचं, तुम्हाला हा माहित असेल, एक उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे, हा फार महत्वाचा फरक आहे. आपल्याकडे प्रचलित असं होतं की परमेश्वरानं माणूस तयार केला आणि परमेश्वरानं माणूस केल्यामुळं तो चांगला आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे, त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत आणि तो मुळातच पवित्र आहे आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो. तर हा आपला कोणता होता? धार्मिक स्वरूपाचा सिद्धांत होता किंवा प्रचलित सिद्धांत होता, कारण त्यावेळेस दुसरा कोणताही सिद्धांत उपलब्ध नव्हता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक असा सिद्धांत आला, डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आला आपल्याकडे, आणि डार्विननं सांगितले की माणसाचा आणि देवाचा काही संबंध नाही, माणूस हा नैसर्गिकरित्या जन्माला आलेला आहे आणि म्हणून जर तुम्हाला उत्क्रांती शोधायची असेल तर माणूस हा कुठून तयार झालेला आहे? तर माकडापासून. म्हणजे आजचे माकड नाही तर पूर्वीचे आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे माकड, आणि मग त्यांनी होमोसेपियन अशा स्तर केले, उत्खनन केलं, त्याला पुरावा सुद्धा सापडले की माणसाचे पूर्वज कसे होते, त्याचे पूर्वज कसे होते, त्याचे पूर्वज कसे होते. तर आता इथं हा माणूस तयार झाला. आता यांनी सांगितले की माणूस हा मुळात पशुच आहे. पशु म्हणजे इतर प्राण्यांसारखाच आहे आणि तो इतर प्राण्यांसारखाच आहे. इतर प्राण्यांसारखा म्हणजे त्याच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा, तो पूर्ण करण्यासाठी तो नेहमी काम करत असतो. आता मूलभूत गरजा कोणत्या आहेत? तर त्याला अन्न लागतं, वस्त्र लागतं, निवारा लागतो, ह्या त्याच्या मूलभूत सामाजिक गरजा. म्हणजे काही गरजा त्याच्या शारीरिक असतात, काही गरजा त्याच्या मानसिक असतात आणि काही गरजा त्याच्या भावनिक सुद्धा असतात, आणि त्याचबरोबर काही गरजा त्याच्या सामाजिक सुद्धा असतात. आता ह्या ज्या त्याच्या गरजा आहेत, एक माणूस म्हणून तो नेहमी हे माणूस म्हणून त्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. आता शारीरिक गरज काय आहे की सर्वांना अन्न लागतं. अन्न हे त्याचं प्रारंभिक गरज आहे. मानसिक गरज कोणती आहे? त्याला भीती नको असते, कोणाला पण भीती ही नको असते, कुणालाही सुरक्षा हवी असते. भावनिक गरज काय? कोणालाही एकटेपणा नको असतो, कुणालाही संघटनेमध्ये एखाद्या 4 लोकांमध्ये मित्र कंपनीमध्ये असलेलं चांगलं वाटतं. सामाजिक गरज काय? तर कुटुंब आणि कुटुंबाचा मान सन्मान, ह्या त्याच्या काय आहेत? गरजा आहेत. कोणत्या गरजा आहेत? तर एक पशु म्हणून, एक माणूस म्हणून त्याच्या या गरजा आहेत. आणि जेव्हा जेव्हा या गरजा त्याच्या पूर्ण होत नाहीत, या गरजा पूर्ण करण्यामध्ये जेव्हा जेव्हा त्याला अडचणी येतात, तेव्हा तेव्हा हा माणूस राहत नाही, तर तो प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न बऱ्याच वेळेला पशु पातळीवरचे असतात. तो हिंसक होतो, तो रागवतो, तो नाराज होतो, तो रुसतो, तो आत्महत्या करतो, तो दुसऱ्याची हत्या करतो, तो प्रसंगी चोरी सुद्धा करतो, तो व्यभिचार सुद्धा करतो. त्याच्यामध्ये असे गुण असतात म्हणून तो करतो. तर हा कोणाचा सिद्धांत होता? फ्राईडचा. म्हणजे सुरुवातीचा सिद्धांत डार्विननं सांगितला आणि डार्विनच्या या सिद्धांताचा वापर करून फ्राईडनं मनोविश्लेषणाचा सिद्धांत केला की मग माणूस एवढा चांगला का? यांनी जे सांगितलेलं आहे ते एवढा चांगला का? तो पवित्र का? आत्मा असतो, गुण असतो, माणसं एवढी चांगली का असतात? आपण पाहतो आपल्या आजूबाजूला खूप चांगली माणसं असतात. मग ही चांगली माणसं का असतात? तर त्यांनी सांगितलं की ती चांगली असतात कारण की
कुठं चांगली असतात ती? इथं माणूस असतो, या स्तरावर, यावरच्या. आपण फ्राईडचा सिद्धांत नंतर पाहणारच आहोत. तर आपलं मन जे आहे, आपल्याला जे दिसतं समोरचे लोक वागणारे, ते या स्तरावर काम करत असतात. आणि त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात, तुमच्या आणि माझ्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात नेहमी नेहमी, ते या स्तरावरचे असतात. म्हणजे विचार करतो, समजा आपण रस्त्याने गेलो, फ्राईडचा सिद्धांत महत्वाचा आहे साहित्य समजून घेण्यासाठी, म्हणून आपण त्याचं थोडंसं जास्त लांबलचक विश्लेषण करत आहोत. याच्या नंतरच्या 5-10 व्याख्या त्याच्यावरच आधारित आहेत, म्हणून आपण ते समजून घेऊयात. यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला तुमच्या खिशामध्ये 10 रुपये आहेत, तुम्ही रस्त्याने चालले, तुम्हाला भजे खावीशी वाटले, तर तुम्हाला भजे खाण्याची जी भूमिका, जी तुमच्या मनामध्ये जी अवस्था निर्माण झाली, जे तुमची प्रेरणा तयार झाली, ती इथं तयार झाली. मग तुम्ही याला विचारलं वरच्याला की बाबा आपण भजे खाऊ शकतो का, आपल्याकडे वेळ आहे का, आपल्या खिशात पैसे आहेत का, ते हॉटेल चांगलं आहे का. मग तुम्ही जाऊन तिथे काहीतरी खाणार पद्धतशीरपणे. आलं लक्षात? तर ह्या 2 अवस्था माणसाला माहित असतात, पण ही जी तिसरी अवस्था आहे, म्हणजे माणसाच्या मनामध्ये हे जे तिसरा स्तर आहे, जो की या सगळ्यापेक्षा मोठा आहे, हा या स्तरावर माणूस या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. आता पहा, लहान मुलं शाळेमध्ये जात नाहीत. का जात नाहीत? एकदम भीती वाटायला लागते. कशामुळे भीती वाटायला लागते? तर त्याचं भय हे जे आहे, हे तर मानसिक भावनिक. जर एखादे मारकुटे सर असतील, खूप लहानपणी शाळेत मारत असतील, गेले की मारले, लहान मुलं जातील का? नाही, कारण की त्यांना भीती वाटते इथं. मग ते काहीतरी कारण सांगतात की नाही सर खूपच मारतात, पण मूळ काय असतं? भय असतं, हे असतं, आणि याच्यावर तो उत्तर देतो. तर हा जो प्रकार आहे, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि फ्राईडचा मनोविश्लेषणाचा सिद्धांत, या सिद्धांतावर आधारित साहित्याचे रूप बदललं. आणि मग इथे एक महत्वाचा प्रश्न तयार झाला की साहित्यामध्ये चांगलंच असावं का? पाश्चात्य देशामध्ये, जी आपण याच्या पूर्वीची 2 व्याख्या पाहिल्या होत्या, कोणत्या? द बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड. द बेस्ट अँड हॅपीनेस्ट माइंड. आणि आपण सांगितलं होतं द नोबल थॉट. हेच होतं ना आपलं? एक मिनिट. तर हे जे शब्द आहेत, हे शब्द साहित्याला लागू पडतात का? हा एक महत्वाचा प्रश्न तयार झाला. आणि याच्यावर खूप मोठा वाद साहित्य क्षेत्रामध्ये झाला, विशेषतः पाश्चात्य देशामध्ये. ह्या नेमक्या याच गोष्टीवर वाद झाला की साहित्यामध्ये हे असतं, म्हणजे हे असावं का? बेस्टच असावं का? किंवा नोबल म्हणजे चांगले विचारच असावेत का? वाईट विचार का असू नये? एखाद्या कादंबरीचा हिरो हा खलनायक का असू नये? माणसाच्या मनातले विचार नेहमी चांगलेच विचार साहित्यामध्ये का यावेत? माणसाच्या मनामध्ये जे खरं चालू आहे, आपण पाहतो बा, काही माणसं स्वतःला दाबून ठेवतात. पाहतो ना, आपण म्हणतो हा खरं बोलत नाही. हा का खरं बोलत नाही? तो का दाबून ठेवतोय? कारण की त्याच्याकडे बोलण्यासारखं नोबल स्वरूपाचं नसतं, त्याच्याकडे बेस्ट आणि हॅपीनेस नसतं. म्हणतात ना की बाबा आपल्या आनंदामध्ये दुसऱ्याला सहभागी करून घ्यावं, परंतु आपल्या दुःखामध्ये आपण आपलं एकटं राहावं, म्हणतो ना आपण. ते कशामुळे म्हणतो? ते ही संकल्पना आहे. आता एकदम त्याच्या उलट आहे. आता हे सांगितलं जातं की बाबा तुम्ही जर आनंदी असाल तर 10 लोकांना सांगा, पण जर तुम्ही दुःखी असाल तर 100 लोकांना सांगा. कशामुळं? कारण की जेव्हा तुम्ही दुःखी असता, 100 लोकांना सांगता, तेव्हा 100 लोक त्यांचं दुःख तुम्हाला सांगतात परत, आणि मग त्यांचं दुःख ऐकल्यानंतर तुम्हाला वाटतं की अरे बापरे, याच्यापेक्षा तर आपलं दुःख छोटसच आहे. असा तो प्रकार आहे. हा एक विनोदाचा भाग आहे आणि हे वास्तव सुद्धा आहे. तर महत्वाचा प्रश्न हा होता पाश्चात्य साहित्य क्षेत्रामध्ये की हेच असावं का? आणि मग जेव्हा फ्राईड आला, जेव्हा फ्राईडचं मनोविश्लेषण आलं, जेव्हा फ्राईडनं मनोचिकित्सा करायला सुरुवात केली, तेव्हा लोकांच्या या संकल्पना बदलल्या. आणि या संकल्पना कशा बदलल्या ह्या आपण पाहणार आहोत.